नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जर एखादी व्यक्ती मरण पावल्यास जंगल भागातून, खाच खळग्यातून, झाडाझुडप्यातून पायात काटे रुतवून घेत ती अंत्ययात्रा काढावी लागते. धो कोसळत असलेल्या पावसातून नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. अशा परिस्थितीत नदी पलीकडे जाण्यासाठी बांबूने बनवण्यात आलेल्या त्याच धोकादायक साकवावरून मृतदेहाला आपल्या खांद्यावरून स्वतःचा तोल सांभाळत जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. खानापूर तालुक्यातील कृष्णापूर गावामधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र या जीवघेण्या प्रवासातून आपली सुटका कधी होणार असा संतप्त सवाल खानापूर तालुक्यातील कृष्णापूर गावातील गावकरी प्रशासनाला करत आहेत. आपले गाव कधी सुधारणार, मूलभूत गरजा कधी मिळणार या प्रतीक्षेत डोळे लावून ही मंडळी बसली आहेत. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. पश्चिम घाटात सतत पडत असलेल्या पावसामुळे पुराचा धोका निर्माण झालेल्या खानापूर तालुक्यातील मलप्रभा पूल व रुमेवाडी बॅरेजला महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पश्चिम घाट भागातील डोंगराच्या मधोमध असलेल्या गावांना मूलभूत सुविधा पुरवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. गेल्या काही दिवसात पावसामुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यात येणार आहे. वन विभागाच्या कठोर भूमिकेमुळे समस्यांवर तोडगा काढता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, पाटबंधारे व महसूल विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. साऊथ कोकण एज्युकेशन सोसायटी संचलित आरपीडी व जीएसएस कॉलेजला स्वायत्त ऑटोनॉमस दर्जा राणी चन्नम्मा विद्यापीठाने दिला आहे. त्याचा उद्घाटन सोहळा सोमवारी आरपीडी जीएसएसच्या KM गिरी सभागृहात मोठ्या शानदारपणे पार पडला. त्यावेळी प्रमुख निमंत्रित या नात्याने बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर बोलत होते. व्यासपीठावर आरसीयूचे कुलगुरू डॉ. CM त्यागराज, कुलसचिव राजश्री जैनापुरे, SKEचे चेअरमन डॉ. किरण ठाकूर आणि सचिव अॅडव्होकेट राज देशपांडे उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. किरण ठाकूर यांच्या हस्ते व्यासपीठावरील पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलराव याळगी, कृष्णा मेंढसे, परशुराम नंदिहळ्ळी यांचा व MV कामत, RD शानबाग, VS कलगडगी, जीएसएसचे प्राचार्य BL मजुकर, आरपीडीचे प्राचार्य डॉ. अभय पाटील यांचाही राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सोमवारी दिनांक 29 रोजी बेळगाव शहरातील जागृत देवस्थान श्री कपिलेश्वर मंदिरात जाऊन विधिवत पूजा करून दर्शन घेतले. कपिलनाथ दर्शन प्रसंगी कपिलेश्वर ट्रस्टच्या वतीने कपिलेश्वर मंदिराच्या पूर्व इतिहासाची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. या प्रसंगी त्यांना दर्शनाने समाधान लाभल्याचे त्यांनी सांगितले. कपिलेश्वर मंदिरात दर्शनाचे भाग्य मिळाले, मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ट्रस्टचे सभासद उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी रेखा नाईक यांची नूतन अध्यक्षपदी तर नामदेव मोरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. बिजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक सोमवारी सुरळीत पार पडली. या निवडणुकीत रेखा नाईक या अध्यक्षपदाच्या उमेदवार व नामदेव मोरे हे उपाध्यक्षपदाचे उमेदवार होते. ग्रामपंचायतीचे सर्व 14 सदस्य या ग्राम महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र आल्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी मृणाल हेब्बाळकर, माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर, संदीप अष्टेकर, महेश पाटील, संतोष कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर, फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. उरण तालुक्यातील दुर्घटनेतील आरोपीला अटक करून भर चौकात फाशी द्या अशी मागणी करून बेळगावातील श्रीराम सेना हिंदुस्थाननी आंदोलन केले. मुंबई उरण तालुक्यातील 22 वर्षीय तरुणीची 2 दिवसापूर्वी निर्गुण हत्या करण्यात आली. या तरुणीचा छिन्न विच्छिन्न अवस्थेत शनिवारी मृतदेह आढळून आला. तरुणीची हत्या करून तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली. यशस्वी शिंदे असे त्या युवतीचे नाव आहे. या घटनेतील आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी बेळगाव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
बेळगावहून गोव्याकडे जाणारी 10 चाकी अवजड वाहतूक करणारी ट्रक 10 फूट खोल नाल्यात कोसळल्याने वाहनातील 3 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक 29 रोजी सकाळी 10:30च्या दरम्यान घडली. सदर घटना कणकुंबी अबकारी तपासणी नाक्याला लागून असलेल्या एका मोठ्या नाल्यावर घडली. AP 28 TB 2794 ही 10 चाकी ट्रक फरशी घेऊन बेळगावहून गोवाकडे निघाली होती. अबकारी तपासणी नाक्यादरम्यान असलेल्या फुगीची नदी या मोठ्या नाल्यावर असलेल्या पुलाचा कठडा तोडून ही गाडी नाल्यात पलटी झाली. अशा घटना वाढत असून प्रशासनाने त्वरित खबरदारी घ्यावी अशी मागणी वाहनधारक व प्रवासी वर्गातून होत आहे. गेल्या 22 वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शैनेश्वर एज्युकेशनल अँड सोशल वेलफेअर सोसायटीचे कार्य आदर्शवत आहे. संस्थेने गरजूंना वैद्यकीय मदत करण्यासाठी घेतलेल्या भूमिकेला तोड नाही. यासाठी आवश्यक ते सहकार्य करू असे आश्वासन अरिहंत हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर महादेव दीक्षित यांनी केले. शनेश्वर एज्युकेशनल अँड सोशल वेलफेअर सोसायटीने 9 लाख रुपये खर्चून आणलेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण रविवार दिनांक 28 रोजी शनी मंदिराजवळील एका सभागृहात झाले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उद्योजक सुनील नाईक, नगरसेविका पूजा पाटील, वैशाली भातखांडे, केएलई ब्लड बँकेचे मुख्य संयोजक श्रीकांत विर्गी प्रमुख पाहुणे होते. वडगाव येथील ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या यात्रेला उद्या मंगळवार दिनांक 30 जुलैपासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ होत आहे. संपूर्ण वडगाव यात्रेसाठी सज्ज झाले आहे. दरवर्षीप्रमाणे वडगावसह शहर परिसर, ग्रामीण भाग, विविध तालुके तसेच अन्य राज्यातील भाविक उद्या मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या यात्रेला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस खात्याने श्री मंगाई देवी मंदिर आवार तसेच मुख्य रस्त्यावर मोक्याच्या जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून स्वच्छतेच्या कामाबरोबरच मुख्य मार्गासह विविध गल्लीतील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. तालुक्यातील कृष्णा नदी काठावरील बुवाची सौंदती येथे पूरस्थितीची पाहणी आमदार DM ऐहोळे यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. नागरिकांनी दक्ष राहून वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. अधिकाऱ्यांनी पाणी पातळीवर लक्ष ठेवून पूरग्रस्तांना मदत करावी अशी सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना दिली. परिसरातील 200 हेक्टर क्षेत्रातील पिकांची पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले असल्याची माहिती कृषी अधिकारी विनोद मावरकर यांनी दिली. पाणलोट क्षेत्र व कृष्णा काठावर झालेल्या दमदार पावसामुळे कृष्णा नदीला पूर आला आहे. यामुळे येड्डूर व चंदूर भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. पूरग्रस्तांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन आमदार गणेश हुक्केरी यांनी केले. ते येड्डूर व चंदूर येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करून बोलत होते. कणकुंबी पारगाड गावात गेले 10 दिवस पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी विजेअभावी बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने खानापूर हेस्कॉम खात्याच्या बेजबाबदारपणाचा कळस झाला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.